आयुष्याच्या महामार्गावरून चालताना आपली नजर फक्त आपल्या ध्येयावर असायला हवी। नेमकं काय हवं त्यावरच बघा। किरकोळ बाबीकडे दुर्लक्ष करा, संघर्षाकडे दुर्लक्ष करा, अडचणीकडे दुर्लक्ष करा। नमस्कार मंडळी, मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे 4:20 आणि बघा माझी सकाळ ब्रह्मवेळेची सुरुवात माझी 4लाच झाले, फ्रेश झाले आणि आता पॉझिटिव्ह अफर्मेशन करत आहे। मी माझ्या पॉझिटिव्ह अफर्मेशनमध्ये मी स्वतःला ब्लेसिंग देत असते। मी हुशार आहे, मी इंटेलिजंट आहे आणि माझ्यासाठी यश निश्चित आहे। मी स्वतःला सांगत असते की मी दिवसभरात जेही मी करणार आहे ते सगळं माझ्या लक्षात राहत आहे, माझ्यासाठी आनंद देत आहे। त्यानंतर मी माझं कोमट पाणी पिऊन घेते, कारण कोमट पाणी पिल्याने आपल्याला छान वाटतं आणि आपलं शरीरसुद्धा आपल्याला हेल्दी ठेवायला फार मदत होतं आणि ते फक्त मी सकाळी पिते, त्यामुळे आपल्याला फार छान आणि फ्रेश वाटतं। तर मैत्रिणींनो, आता माझ्या अर्ली मॉर्निंग स्टडीला स्टार्टिंग झालेली आहे आणि सर्वात अगोदर मी माझे PYQ ॲनालिसिस करते। तुम्हाला मी भरपूर व्हिडिओ सांगितले आहे की जोपर्यंत आपण स्वतःचे वीक पॉईंट शोधणार नाही, सोडवणार नाही, तोपर्यंत आपण आयुष्यात प्रगती करू शकणार नाही आणि त्याचमुळे आपण आपली स्ट्रेंथ वाढवू शकतो। आणि बघा, सूर्यदेवतेला नमस्कार करून मी बाहेर आले आणि सडा शिंपायला सुरुवात केली। अंगणात सडा शिंपला आणि त्यामुळे माझे मी स्मॉल हॅपीनेस जपत असते, स्वतःला जोपासत असते आणि तुम्ही सुद्धा तुमचे स्मॉल हॅपीनेस असेच जोपासा। त्यामुळे आपल्याला आपल्या स्टडीमध्ये सातत्य ठेवायला फार मदत होते, कारण एकसारखा अभ्यास जर करतो म्हटलं तर काहीच शक्य नसते, जरा चेंज आपल्याला हवाच असतो। म्हणून बघा, आता मस्त छान बाहेर आले, सडा शिंपून घेतला आणि बघा आमच्या वाडीतील बटाटे दिसले मला, तर म्हटलं चला बटाटे घेऊन घ्या, काढून घेऊया आणि नंतर आले तर बघा किती छान। आणि आम्ही कारले, मेथीची भाजी, त्यानंतर पालक भाजी, या सगळ्यांना आमच्या वाडीत मस्त पेरलं होतं। तर बघा बटाटे किती छान ना, आणि आता मस्त, आणि ही कारले। तर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून ज्या गरजू ताई आहेत त्यांना पण मोटिवेशन मिळत राहील। तर बघा आता स्वयंपाकाची तयारी सुरू केलेली आहे, कारण मुलीला शाळेत जायचं आहे, तिचे पेपर सुरू आहे, त्यामुळे आपले जे स्टडी व्लॉग आहे किंवा मग जे डेली रुटीनचे प्लस स्टडी विथ वर्क आहे ते यायला जरा उशीर होते, त्यासाठी क्षमस्व। आणि मग मुलगी शाळेला गेली, जरा आवरून घेतलं आणि आता मुलाला शाळेत नेऊन देत आहे। आपण दिवसभरात शेकडो कामे करत असतो, 100 कामे करत असतो, तरी आपण फ्रेश ठेवतो स्वतःला। फक्त अभ्यासाची वेळ आली की स्वतःला म्हणतो माझ्याजवळ वेळच नाही। पण फोन पाहण्यात असू दे, दुसऱ्यांची कामे करण्यात असू दे, आपण एक्सपर्ट असतो। म्हणून अभ्यास करताना सुद्धा स्वतःला सांगावं लागेल माझ्याजवळ भरपूर वेळ आहे आणि मी माझ्या वेळातला वेळ काढून माझ्या अभ्यासासाठी वेळ काढत आहे। तर बघा, मुलाला मी शाळेत सोडून द्यायला आले, त्याला शाळेत सोडते आणि नंतर माझी राहिलेली कामे पूर्ण करते। आणि अशीच आपल्याला आपली कामे करता करता आणि आपले स्मॉल हॅपीनेस जोपासता स्वतःला वेळ द्यावा लागेल, तेव्हाच आयुष्यात काहीतरी सिद्ध करण्यासाठी जिद्द तयार होईल आणि या जिद्दीतूनच स्वतःला जसं असं उभारू शकू, स्वतःचं अस्तित्व तयार करू शकू। तर आता आलेली आहे फिल्टरचं पाणी न्यायला, कारण आमच्या घरचं फिल्टर खराब झालेलं आहे। नशिबाला जर आपण दोष देत राहिलो की माझ्या नशिबाने मला काहीच दिलं नाही, मी कम नशिबी आहे, तर आपण काहीच करू शकत नाही। हातावर हात ठेवून बसल्यापेक्षा जरा कुठेतरी धडपड केली किंवा मग आपण अभ्यासाला सुरुवात केली किंवा काहीतरी करण्यासाठी धडपडलो तर काहीतरी तर मार्ग निघेल ना, कारण कुठे ना कुठे नोंद होत असते। म्हणून काहीतरी धडपड करावीच लागेल आणि करा। म्हणूनच मी तुम्हाला नेहमी सांगते की स्वतःला इतकं ॲक्टिव्ह बनवा की आपल्याला न कुठे कितीही अडचणी आल्या तरी आपण त्यातून बाहेर निघू शकू। नंतर मुलाचा रिझल्ट घेतला आणि आले फ्रूट्स घ्यायला, आणि अशी आपण आपल्या घरची कामं, त्यानंतर फ्रूट्स घेणं म्हणा किंवा भाजीचं घेणं म्हणा, सगळं पारखून निवडून घेतो आणि स्वतःच्या आयुष्यात मला काय हवं काय नको हे पारखून घ्यायला मग आपण का मागे पडतो, याचा विचार आता कुठेतरी करायला शिका। आणि जेव्हा हे करायला शिकू ना, तेव्हा स्वतःला ओळखू शिकू। त्यानंतर मग हल्दीराममध्ये आले आणि जरा मुलांना लस्सी आणि छाछ पाहिजे होती, तर ती घेऊन मग आम्ही घरी निघालो। तर मैत्रिणींनो, यासाठी ना स्वतःला इतकं ध्येयाच्याकडे ओढा, इतकं लक्षाच्या जवळ सोडा की कितीही शक्तिशाली संकटाच्या जरी भिंती असल्यानं तर त्याला पार करून आपण समोर जाऊ शकू, कारण आपल्यात तेवढी ताकद, तेवढी सहनशक्ती स्वतः देवाने दिलेली आहे। त्यामुळे देव म्हणतोय तू समोर हो, मी तुझ्या पाठीशी आहे। मी तुम्हाला का नेहमी सांगते की पॉझिटिव्ह अफर्मेशन करा, पॉझिटिव्ह विचारांनी स्वतःच्या सुप्त मनाला सांगायला सुरुवात करा, कारण त्याने ना भरपूर फरक पडत असतो आणि या सगळ्यांमुळेच मला पण भरपूर फरक पडलेला आहे।
त्यामुळे ना आपल्याला स्वतःला जर लवकर उठायचं असेल तर स्वतःला न बजावता किंवा स्वतःला बजावता अगदी न चुकता सकाळी सांगावं लागेल की मी पहाटे उठणारच. कधी कधी असं होतं ना, घड्याळ वाजत नाही पण आपण ना आपोआप उठून जातो. कधी आपल्याला ट्रेन पकडायची असली, गावाला जायचं असलं किंवा कुठलं महत्त्वाचं काम करायचं असलं ना, तर बघा आपल्याला आपसूक जाग येते. तेव्हा आपल्याला कुठल्याही गजरची किंवा अलारामची गरज नसते. तेच सुप्त मन आपल्याला अभ्यासासाठी तयार करावं लागेल. तेच सुप्त मन आपल्याला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तयार करावं लागेल. तेव्हाच आपण आपल्या आयुष्यात जेही ठरवणं किंवा जेही आपल्याला हवं आहे ना, त्याची वास्तविकता तयार करण्यासाठी परफेक्ट होऊन यसला पण दे. नंतर आम्ही जे फ्रूट आणले होते ते मी धुवून घेतले आणि नंतर मग मी माझ्या मुलीचा जो मराठीचा पेपर झालेला आहे, तिचे ॲन्युअल पेपर सुरू आहे, त्याचं ॲनालिसिस केलं. विरुद्धार्थी शब्द लिहा. त्याग, स्वीकार, शब्द दयाचं क्रूरता येईल ना, हो शकतं. परकेचं आपलं, अधोरेख शब्दाच्या जाती ओळखा. यातली गोष्ट चिन्ह. अंबर या शब्दाचा योग्य पर्याय निवडा. धरा, आकाश, मेघ. आकाश, आसमान. अजून या गोष्टीचं सांग काही. गोष्ट चिन्ह, गोष्टी आपण काय म्हणतो, भरपूर गोष्टी सांगितल्यात. मैत्रिणींनो ना, आपण स्वतः सवय लावून घेत असतो. कुठल्याही सवयी असो, चांगल्या सवयी असो, वाईट सवयी असो, प्रत्येक सवय आपण स्वतःला लावून घेतलेली आहे. त्यामुळे आपल्याला ठरवावं लागेल की मला कुठली सवय लावायची आहे, मला चांगली सवय लावायची आहे, वाईट सवय लावायची आहे. त्यामुळे स्वतःला आपल्याला चांगल्या सवयीकडे आकर्षित करावी लागेल आणि कुठलीही सवय लागण्यासाठी थोडा वेळ द्यावाच लागतो. त्यानंतर मी थोडा आफ्टरनून स्टडी करून घेतला आणि संध्याकाळी 5 वाजता बघा किती सुंदर वातावरण, पक्ष्यांची शाळा भरली होती आकाशात आणि इथे मिस्टर आणि मुलगा खेळत आहे. आणि त्यानंतर मग मी रात्रीचा स्वयंपाक करून घेतला. तर बघा मैत्रिणींनो, माझ्यासाठी ना सगळे दिवस सारखे नसतात. कुठला दिवस खूप छान अभ्यास होतो, कुठल्या दिवशी बाहेरची कामं असतात, घरची जास्त कामं असतात, मुलांचे पेपर असतात. त्यामुळे आपल्याला ना आपला टाईमटेबल फ्लेक्सिबल ठेवावा लागतो आणि मी माझा तसाच टाईमटेबल फ्लेक्सिबल ठेवला आहे. कुठल्या दिवशी छान अभ्यास होतो, कुठल्या दिवशी 2च तास अभ्यास होतो. पण जोही माझा सकाळी आणि रात्रीचा कॉन्सन्ट्रेशनचा अभ्यास होतो ना, त्यामुळे ना मी स्वतःला खूप मोटिवेट ठेवू शकते आणि त्यामुळे ना मला एक वेगळीच एनर्जी प्राप्त होते आणि मला असं वाटते की माझा छान अभ्यास होतो आहे, मला एक वेगळी प्रेरणा मिळते. आणि जरी एखाद्या 2 दिवस आपला अभ्यास झाला नाही तरी घाबरायचं नाही. कमेंटमध्ये मला येतात की ताई आमचा अभ्यास झाला नाही, तर आमची लिंक तुटली. तर असं काहीही नसतं. फक्त स्वतःला ना सोपे पॉईंट वाचून त्याकडे अभ्यासाकडे आकर्षित करायचं आणि वेळ लागतो जरा आपल्याला त्याच रुटीनमध्ये यायला, पण होतं. कारण आपण जबाबदाऱ्या करून आणि मुलांना बघून काहीतरी आपल्याला कुठेतरी सॅक्रिफाईस करावं लागतं. त्यामुळे कसं घाबरायचं नाही, हिंमत हरायची नाही, खचायचं नाही, पुन्हा सुरुवात करायची. 5-5 मिनिटापासून सुरुवात करायची, सोपे टॉपिक घ्यायचे आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची आणि सातत्य आणायला मदत करायची. तर मैत्रिणींनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्मार्ट स्टडी करा आणि स्वतःचे स्मॉल हॅपीनेस जोपासा. लवकरच आपण लाईव्ह येऊ आणि सोबत मिळून अभ्यास करू. चला तर भेटूया, बाय.